मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्या सिनेमाचं नाव आहे खाशाबा। दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा पहिला टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि या टीजरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। स्वतंत्र भारताला वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पहिले खेळाडू महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की खाशाबा चित्रपटाची संपूर्ण माहिती, टीजरमध्ये काय खास दाखवण्यात आलं आहे, चित्रपटातील स्टार कास्ट, मुख्य भूमिकेबाबतचं मोठं रहस्य, रिलीज डेट आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेबद्दल। भारताच्या क्रीडा इतिहासात खाशाबा जाधव यांचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं आहे। 1952 साली फिनलँडमधील हेस्लिंग येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक जिंकत इतिहास घडवला होता। ही कामगिरी विशेष का होती? कारण स्वतंत्र भारताच्या इतिहासात वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे ते पहिले भारतीय ठरले। आजच्या काळात भारत अनेक ऑलिम्पिक पदके जिंकताना दिसतो, पण त्या यशाचा पाया रचणाऱ्या व्यक्तींमध्ये खाशाबा जाधव यांचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, मर्यादित सुविधा, आर्थिक अडचणी आणि अनेक संकटांवर मात करत त्यांनी जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं। त्यांचा संघर्ष, त्यांची जिद्द आणि देशासाठीचं समर्पण हीच या चित्रपटाची खरी ताकद असणार आहे। खाशाबाचा टीजर जरी छोटा असला तरी प्रचंड प्रभावी आहे। टीजरमध्ये एका झुंजार योद्ध्याचं संघर्ष, मेहनत, विजयाची झलक पाहायला मिळते। संपूर्ण टीजरमध्ये ऐतिहासिक वातावरण, दमदार पार्श्वसंगीत आणि सिनेमॅटिक दृश्यांमुळे चित्रपटाची भव्यता जाणवते। नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांमध्ये वास्तववादी मांडणी आणि भावनिक ताकद ही नेहमीच दिसून येते। फॅन्ड्री, सैराट, झुंड यांसारख्या चित्रपटांनंतर आता ते एका ऐतिहासिक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची कथा मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत। त्यामुळे चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत। सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे खाशाबा जाधव यांच्या भूमिकेत नेमका कोण दिसणार। विशेष म्हणजे नागराज मंजुळे यांनी भूमिकेसाठी कोणत्याही प्रसिद्ध अभिनेत्याची निवड केलेली नाही। त्यांनी महाराष्ट्रभर ऑडिशन घेतल्या आणि त्यातून एका नव्या चेहऱ्याची निवड केली आहे। सध्या त्या अभिनेत्याचं नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आलं आहे। टीजरमध्येही त्याचा चेहरा स्पष्ट दाखवलेला नाही, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। सोशल मीडियावर अनेक अंदाज व्यक्त होत आहेत। काहींच्या मते ही भूमिका सैराट फेम सूरज पवार साकारू शकतो, तर काही जण आदिनाथ कोठारे यांचं नाव घेत आहेत। मात्र निर्मात्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की मुख्य भूमिकेसाठी पूर्णपणे नव्या कलाकाराची निवड करण्यात आली असून त्याची अधिकृतपणे घोषणा लवकरच केली जाईल। मुख्य भूमिका जरी नव्या अभिनेत्याने साकारली असली तरी चित्रपटातील इतर कलाकारांची यादी अत्यंत दमदार आहे। या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम, गार्गी कुलकर्णी, ओम भूतकर आणि विशेष म्हणजे संभाजीराजे छत्रपती देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत। इतकी दमदार स्टारकास्ट पाहता चित्रपटाची गुणवत्ता किती उच्च दर्जाची असेल याचा अंदाज सहज येतो। खाशाबा या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः नागराज मंजुळे यांनी केलं आहे। निर्मितीची जबाबदारी ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी यांनी सांभाळली आहे। या चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओज आणि आटपाट यांच्या बॅनरखाली होत आहे। काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या शूटिंगची घोषणा करण्यात आली होती। आता टीजर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिक वाढली आहे। खाशाबा हा बहुप्रतीक्षित चित्रपट 1 जानेवारी 2027 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे। नवीन वर्षाची सुरुवात एका प्रेरणादायी आणि ऐतिहासिक कथेसह होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह आहे। टीजर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर कौतुकाचा अक्षरशः वर्षाव होत आहे। अनेकांनी टीजरचा सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत आणि दिग्दर्शनाचं भरभरून कौतुक केलं आहे। काही चाहत्यांनी तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई करू शकतो असा अंदाज देखील वर्तवला आहे। अर्थात हा अंदाज प्रेक्षकांच्या उत्साहावर आधारित आहे। प्रत्यक्ष बॉक्स ऑफिसवरील कामगिरी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होईल। आजच्या पिढीला खाशाबा जाधव यांचा संघर्ष, त्याग आणि देशासाठीची जिद्द नव्याने अनुभवायला मिळणार आहे। नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाची ताकद, दमदार कलाकार, ऐतिहासिक विषय आणि प्रेरणादायी कथा यांमुळे खाशाबा हा 2027 मधील सर्वात चर्चेचा मराठी चित्रपट ठरू शकतो।